आपल्या तालुक्यातील व जिल्ह्यातील नवीन घडामोडींचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा व बातम्यांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। भुदरगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आज पाटगाव येथे संघर्ष सभेचे आयोजन करण्यात आले होते। प्रारंभी छत्रपती संभाजीराजे यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केले व दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी माजी आमदार दिनकरराव जाधव, सचिन भांडिगरे, कुमारी किरण आबिटकर, गायत्री जाधव, प्राची सुतार, ऋतुजा गुरव या रणरागिणींची भाषणे झाली। या सभेत सकल मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष नंदकुमार शिंदे, जयवंत गोरे, मच्छिंद्र मुगडे, आमदार प्रकाशराव आबिटकर, राहुल देसाई, सत्यजित जाधव, अर्जुन आबिटकर, विश्वनाथ कुंभार, नाथाजी पाटील, प्रवीणसिंह सावंत यांच्यासह मराठा बांधव आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठा आरक्षणासाठी राजा म्हणून नाही तर समाजाचा सेवक म्हणून अखेरपर्यंत लढत राहणार अशी ग्वाही देत मराठा समाजाला इतर समाजाचे आरक्षण नको आहे। मराठा समाजाने नेहमीच देण्याची भूमिका घेतली असून हा समाज लढवय्ये आहे असे मत खासदार संभाजीराजे यांनी पाटगाव तालुका भुदरगड येथे बोलताना व्यक्त केले। बहुसंख्याक मुस्लिम असणाऱ्या अनफ खुर्द येथील मुस्लिम समाज बांधवांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला। रॅलीसाठी उपस्थित दुचाकीस्वारांना पाणी बाटली वाटप केले। गंगा न्यूज साठी धनश्री कदम, गारगोटी। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, करवीरच्या संस्थापिका छत्रपती ताराबाई राणीसाहेब, छत्रपती राजाराम महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना प्रथम अभिवादन करून इथं उपस्थित सर्व माजी आमदार सर्व राजकीय मंडळी व उपस्थित सर्व शिवाजी महाराजांच्या प्रेम करणारे सर्व बंधू भगिनी, ही 2 मिनिटाचं मनोगत सुरू करायच्या अगोदर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, कोरोनाचा महामारी असल्यामुळं आपल्याला गव्हर्नमेंटने गाईडलाईन दिलेले आहे। आता गाईडलाईन पाळणं हे फार महत्वाचं आहे आणि पहिली गाईडलाईन ही आहे की सोशल डिस्टन्सिंग ठेवणं। म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, जर आपण माहीत चांगलं आहे, आपण जर सोशल डिस्टन्सिंग ठेवून अंतर ठेवून आज आपण भुदरगडला एक ऐतिहासिक ठिकाणी आपण इथं सगळेजण जमलो। या पाटगावला इतकं महत्व आहे की त्याची तुलना अनेक महत्वाच्या ठिकाणी करू शकणार नाही। अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज गेलेत, छत्रपती राजाराम महाराज गेलेत, छत्रपती ताराबाई राणीसाहेब गेलेत आणि त्याच्यानंतर 200 वर्षानंतर राजश्री छत्रपती शाहू महाराज पोहोचले। असे अनेक ठिकाणापैकी एक प्रमुख ठिकाण म्हणजे हे पाटगाव। पाटगावचं महत्वच, ज्यावेळी शिवाजी महाराजांना दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेला जायचं होतं, शिवाजी महाराज इथे येतात, मौनी महाराजांचं दर्शन घेतात, आशीर्वाद घेतात आणि दक्षिण दिग्विजयाला पण निघतात। दक्षिण दिग्विजय किती यशस्वी झाले हे सर्वांना ज्ञात आहे। त्याच पाठोपाठ राजाराम महाराज असतील, संभाजी महाराज असतील, ताराबाई राणीसाहेब असतील, या छत्रपती घराण्यातल्या लोकांनी नेहमी या मौनी महाराजांचा आशीर्वाद घेतला। 200 वर्षानंतर राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी तर वेदोक्त प्रकरणाच्या नंतर हे मुख्य पीठ मराठ्यांचं हे जाहीर केलं किंवा इथं बसवलं आणि शास्त्र जगत गुरु हे प्रस्थापित केले शाहू महाराजांनी।
आणि मराठाने एक खऱ्या अर्थाने गुरु त्यावेळी निर्माण करून दिला राजशिष्य. एवढं महत्व आहे या पाडव्याला. पण मौनी महाराजांनाच का आशीर्वाद घेतला शिवाजी महाराज? राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी इथंच मराठ्यांचं मराठापीठ का इथं शास्त्रपीठ का तयार केलं? त्याचा हेतूच हा एक होता की मराठ्यांचं हे ठीक होतं. ह्या मौनी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर एक सामान्य माणूस सुद्धा एक संत होऊ शकतो. सगळ्या जातीतला, ज्याला 18 पगड जात 12 बलुतेदार म्हणतो आणि शाहू महाराजांच्या शब्दात बहुजन समाज म्हणतो. हे मौनी महाराजांच्या अध्यायामध्ये आपल्याला अनेकदा ते ज्ञानेश्वरींचे ते पालन करायचे त्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून ही ताकद त्यावेळी शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांनी. आज मी इथं का आलोय? आज सचिन बांदेकरींनी पुढाकार घेतला, त्या मुलाचं कौतुक आहे. पण मला असं वाटलं की मी एवढे दिवस इथं आशीर्वाद घ्यायला का आलो नाहीये? का आशीर्वाद घेतला नाहीये? शिवाजी महाराज येऊ शकतात दक्षिण दिग्विजयसाठी, छत्रपती ताराबाई राणी साहेब येतात, राजेश्री शाहू महाराज येऊ शकतात, संभाजी महाराज इथे येऊ शकतात. आणि म्हणून मला असं वाटलं की ही वेळ योग्य आता नाही. ज्या मराठा समाज हा लढवया समाज असायची ओळख आहे, या समाजाची ओळख हा मोठा भाऊ म्हणून ओळख आहे, या समाजाची ओळख सगळ्यांना घेऊन जाणारा हा समाज आहे. आज एक 20% श्रीमंत वर्ग जर सोडला तर 80% मराठा समाज हा वाईट हलाखीच्या परिस्थितीतून जायला. या समाजाला न्याय कोण देणार? मी नेहमी म्हणतो मी नुसतं मराठ्याचं नेतृत्व करत नाही, मी बहुजन समाजाचं नेतृत्व करतो. 18 पगड जात 12 बलुतेदारांना घेऊन जाण्याचा माझा स्वभाव आहे, माझं विचन आहे, माझ्या रक्तात ते आहे. आणि म्हणून आज मराठा समाजाला का बाजूला फेकलं गेलेलं आहे? आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा निकाल असतो, आपण तो मान्य करायला पाहिजे. पण आज मराठा समाज खचून गेलेला आहे, दुखी आहे, व्यथित आहे. आणि हा आवाज आपल्या सगळ्या मराठा समाजाने परत एकदा आपण सर्वोच्च न्यायालयाचे पण पोहोचवण्यासाठी आपण सगळेजण इथे एकत्र आहोत. मगाशी सचिन बोलता बोलता म्हटलं की राजेंना कोणी तेव्हा ते विरोध करतात. मी त्याच्याकडे काही बघत नाही सचिन. माझं काम करण्यात त्यावेळी शिवाजी महाराजांना विरोध झाले, तारा राणीने विरोध झाले, संभाजी महाराजांना विरोध झाले, राजा महाराजांना विरोध झाले, आणि काय राजेश्री छत्रपती शाहू महाराजांना सुद्धा विरोध झाला. शाहू महाराज थांबले का? असे सगळे चारी छत्रपती घरातले लोक अजिबात थांबले नाही. इतिहास तोच सांगतो, कोण काय बोलतंय मला महत्वाचं नाही, पण आपण काम करत राहणं, आपण समाजाचा सेवक होणं, आपण समाजाला पुढे घेऊन जायचं, एवढंच मला माहिती. आता मला सांगा, 40 वर्ष हा मराठा समाज आपला लढा द्यायला लागला आपल्याला आरक्षण म्हणून. कोणाच्या आडवा गेला नाहीये. आज परिस्थिती अशी निर्माण झाली म्हणून आज समाजाच्या व्यथा बाहेर यायला लागलेले आहेत, आक्रोश बाहेर यायला लागलेले. आणि म्हणून या 40 वर्षात अण्णासाहेब पाटील यांनी समाजासाठी बलिदान दिलं. काय गरज होती? सुखात होते ना ते, आमदार होते, सुखात होते, काय गरज होती त्यांनी बलिदान द्यायचं? 42 मुलांनी आत्महत्या केली. हे बलिदान व्यर्थ जाऊन द्यायचं काय आपण? मला कोणतरी म्हटलं की राजे, तुम्ही जे ईडब्ल्यूएस मध्ये आर्थिक दुर्बल घटकात 10% मध्ये अनेक लोकांचा विरोध आहे. ही गोष्ट आहे म्हणून संभाजी राजांना कोणी विरोध करायचाच नाही असं कुठं? पण ही संभाजी राजांची भूमिका नाहीये. ही भूमिका सकल मराठा समाजाची भूमिका आहे. मी त्यांचा नुसता आवाज हा मुख्यमंत्र्यांच्याकडे आणि त्यांच्या सर्व लोकांच्या पण पोहोचवलं. या सकल मराठा समाजाचं म्हणणं काय होतं? त्यांचं म्हणणं साधं की राजा, 40 वर्ष आमचा समाज लढा द्यायला लागलेला आहे. आज दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात आपल्या एसीबीसीच्या आरक्षणाला आज स्थगिती मिळाली. मागासवर्गीय आयोग तयार झाला.
मागासवर्गीय आयोगाने मराठा समाज हा सामाजिक मागास हे सिद्ध केलं, कायदा झाला. आज दुर्दैवाने तिथं अडकलाय, एक तेही अडकलं म्हणजे कायमस्वरूपीने 1 वर्षासाठी अडकलंय. आणि म्हणून या समाजाला वाटलं की आपण पूर्णपणे लक्ष केंद्रित त्या एसीबीसी मध्ये पाहिजे. पूर्वी एसबीसी होतं, एसीबीसी मध्ये लक्ष पाहिजे. पण अनेक लोकांना वाटलं की आपण ते 10% जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे आरक्षण आहे, ईडब्ल्यूएस, आर्थिक दुर्बल घटकांना, त्याच्यात आपण एक टेम्पररी फायदा घेऊ. थोड्या लोकांना वाटलं जे मिळते ते घेऊन टाकून मोकळू होऊ. पण सकल मराठा समाजाचं म्हणणं हे होतं की हे आर्थिक दुर्बल घटक कोणासाठी आहे? जे आरक्षण घेतात, उदाहरण अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि एसीबीसी, त्यांना हे लागू होतं. उद्या आपण हे घेतलं, समजा 10% आरक्षण हे आपण घेतलं आणि उद्या सुप्रीम कोर्टात तिथं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्ही ऑलरेडी आरक्षण खाली घ्यायला लागलाय 10%चं, त्याचा फायदा घ्यायला लागलाय तुम्ही, मग इकडे कशाला मागायला लागलाय? त्याचं उत्तर आहे काय त्यांच्याकडं? यांनी सांगून दे, लिहून देऊन दे समाजाला लिहून देऊन दे. काय होणार नाही, काय ते मिळते घेऊन टाकू, पुढचं पुढं बघू. हिची जबाबदारी ते घेणार आहेत का? आम्ही प्रश्न करतो त्यांना. समाज विचारून देत त्यांना किंवा समाजाला लिहून देऊन देते, माझी काय हरकत आहे? मी समाजासाठी लढतोय, माझा कुठला वेगळा स्वतःचा संभाजी राजांचा अजेंडा नाहीये. आणि म्हणून आपण जोमाने कसं लागायला पाहिजे त्याच्याकडं. आपली न्यायप्रविष्ट हा विषय असल्यामुळं वकिलांची फौज कशी उभा करायला पाहिजे ह्याच्याकडे लक्ष पाहिजे. ते सुपर न्यूमररीचा मी जो विषय मांडलाय तो पर्याय आहे, पण तो अजूनही सिद्ध होत नाही की ते आपण घेऊ शकतो काय नाही. अलौकिक पद्धती तुम्हाला समजणार नाही, पण त्यात मी काय आता जास्त काही वेळ घालवत नाही. पण ज्या गोष्टी आता हातात सरकारच्या हातात आहेत त्या सरकारने निर्णय घेणं गरजेचं आहे. उदाहरण, ह्याच्यावर कोण बोलत नाही. ईएसबीसीच्या वेळी अनेक लोकांनी परीक्षा दिल्या नोकऱ्यांच्या संदर्भात, नियुक्त्या अजून झालेल्या नाहीयेत. पण सर्वोच्च न्यायालयाने निकाल केव्हा दिला? 9 सप्टेंबर 2020 ला. तोपर्यंत या 5-6 वर्षात किती लोकांना नियुक्त्या झालेल्या आहेत, पण त्यांच्याकडे नोकऱ्या म्हणजे नियुक्त म्हणजे परीक्षा दिल्यात सगळ्या. नुसतं हातात सर्टिफिकेट द्यायचं ते नोकरी रोज होते. तलाठी असो आणि अनेक लोकांचे आहेत सगळ्या. यांना द्या ना तुम्ही नोकऱ्या. त्या राज्य शासनाचा विषय, हा त्या सेंट्रल गव्हर्नमेंटचा विषय नाहीये. घेऊन टाका त्या लोकांना नोकऱ्या. जे हातात आहेत ते आपण देत नाही. किती दुर्दैव आहे, ह्याच्यावर कोण बोलतच नाही. का बोलत नाही? माझी सर्व पुढाऱ्यांना विनंती आहे, मराठा समाजाच्या लोकांना, की ह्याचा आवाज उठवा तुम्ही. नुसतं ईडब्ल्यूएस नको, ईडब्ल्यूएस पाहिजे. ह्याच्यावरच चर्चा कशात पाहिजे. आणि म्हणून हे विषय तुम्हाला का सांगितला सगळ्या बंधू भगिनींना, की तुम्ही टीव्ही तिथं किंवा तिथं रेंज आहे काय रेंज नाही मला माहित नाही, पण तुम्ही हा विषय तुम्ही एक छोटस एक विचार मंथन करायला पाहिजे, एक विचार मंच तयार करायला पाहिजे, चर्चा करायला पाहिजे. नेमकं आपल्याला ईडब्ल्यूएस घ्यायलाच पाहिजे का नाही? ईडब्ल्यूएस च्या किती जाचकटी आहेत मला सांगा. एक जण कोणी हात वर करा जरा, कोणते एक जण हात वर करा. तुमची जमीन किती हो? 4 एकर आहे. तुमच्या नाही वैयक्तिक नाही, तुमच्या पूर्ण कुटुंबातली 4 एकर आहे. म्हणजे तुम्ही बसताय त्याच्यात ईडब्ल्यूएस मध्ये. मला सांगा तुमचं घराचं हे अंगण किती स्क्वेअर फूट आहे? 700 स्क्वेअर फूट. गाईचा गोटा सुद्धा सगळं धरून तुम्ही एक बसला हो ईडब्ल्यूएस मध्ये. 900 स्क्वेअर फुटाच्या आत असलं तर तुम्ही बसता. पण आज कुठल्याही सामान्य घरात गेलं तर 900 स्क्वेअर फुटाच्या पेक्षा तुमचा गाईचा गोटा, तिथे तुम्ही जे कचरा टाकता त्याला काय थोडी उकिरडा म्हणतात, हे सगळं धरून जर बघितलं तर 900 स्क्वेअर फुटाच्या जास्त होऊ शकते. म्हणजे हे अशा जाचकटी आहेत. आता कोणतरी मध्ये अटी शीतल करू करा ना, मग शीतल. पण हे सगळे मुद्दे नंतरचे. पण ईडब्ल्यूएस घेतला तर धोका आहे का, त्याच्यावर चर्चा कोण करत नाही. नुसतं टीव्हीच्या समोर बोलणं विषय संपत नाही. आणि परत एकदा मी सांगू इच्छितो, ही भावना हे मत हे संभाजीराजांचं मत नाही, हे सकल मराठा समाजाचं मत.
आणि जर तुम्हाला चॅलेंज करायचे असेल तर संभाजीराजांना चॅलेंज करू नका. या सकल मराठा समाज ज्यांनी 58 मोर्चाचा समन्वय केला त्याला चॅलेंज आहे. हे कुठल्या राजकीय नेत्याच्याकडनं 58 मोर्चे यशस्वी झाले नाहीत. हे सगळे एक संघ झाले मराठा समाज. या सगळ्या समन्वय ते सगळे एकत्र आले आणि मग त्यांनी निर्णय घेतला की हे आमच्या नियमावली. आज ते स्वतः म्हणतात की हे ईडब्ल्यूएस आम्हाला लागू आता घ्यायचं नाही. आमचा हे हेतू एकच आहे, डोक्यापुढे एकच आहे, एसीबीसी आपल्याला टिकणं गरजेचं आहे. एसीबीसीला धोका होता कामा नये. आता त्यांची भावना, मी काही नेतृत्व करतो काय, मी सेवक आहे, मी संकट एक घटक आहे. मी जर पोचवलो संभाजीराजेंना विरोध, कोण कोल्हापूरला काय काय दिलं की मला बोलायचं नाही ते. पण हे असं नाही झालं. प्रेस मीडियाला सुद्धा मला सांगायचंय असं करू नका तुम्ही. एकंदरीत मराठा समाजाचं सगळं प्रेझेंटेशन करणं गरजेचं आहे. या प्रसंगी मला एवढंच सांगायचंय, मी आता बेनाडीकर सरकारना भेटणार आहे, जे शास्त्र जगद्गुरूंचे वंशज आहेत. तर मी त्यांना भेटणार आहे आता. त्यांना मी सांगणार आहे की 100 वर्ष पूर्ण होतात राजर्षी शाहू महाराजांनी शास्त्र जगद्गुरू पीठ जैन निर्माण केले. शास्त्र जगद्गुरू स्वतः छत्रपती शाहू महाराज ह्या शास्त्र जगद्गुरूंना पाय पडायचे. मराठा समाजाचे गुरु त्यांनी नेमलं. आज त्या पीठाला 100 वर्ष पूर्ण होतात. आणि माझी विनंती आहे, सरकारला बोलणाऱ्या आमदार साहेबांना माझी विनंती आहे, सगळ्या पुढाऱ्यांना विनंती आहे, राजकारणाच्या पलीकडे जाऊ. जसं मराठा समाजाचं आरक्षण राजकारणाच्या पलीकडे आहे, त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण मुख्यमंत्र्यांना भेटू, आपण सगळे मिळून जाऊ आणि इतका जोर लावू जेणेकरून ह्या शास्त्र जगत गुरुपीठाला शाहू महाराजांनी जे गुरुपीठ मान दिला होता, मराठाचा एक पीठ मान दिला होता, त्याचं रिवाईव्ह होणं हे करणं गरजेचं आहे. आपली सर्वांची जबाबदारी 1 महिनाच राहिलाय पूर्ण व्हायला. ते कोरोना महामारी आहे, पैसे नाही दे नाही, पण आपण आपले वर्षभर आहे. आपण तोपर्यंत जर परिस्थिती सुधारली तर आपण इथं काहीतरी चांगला कार्यक्रम घेऊ. आणि इथं शाहू महाराजांचं इथं वैचारिक मंथन दरवर्षी इथं मौनी महाराजांच्या या समाधीच्या एरियामध्ये किंवा शास्त्र जगद्गुरूंच्या पीठाच्या एरियामध्ये होणं गरजेचं आहे. मी त्यांना विनंती करणार आहे, आपणही याच्यात लक्ष घालावं अशी विनंती करतो. आणि सचिन बांदिगरे यांनी सगळ्या पुढाऱ्यांना एकत्र घेतलं, सगळ्या समाजातल्या लोकांना एकत्र घेतलं आणि हा आजचा कार्यक्रम यशस्वी केलाय. म्हणून मी मनापासून त्यांचा सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि मी सर्वांनी अनेक विनंती करणार आहे. पावसाची अतिवृष्टी आहे, कोण कोरोनाच्या महामारीत कोण भिजलं, परत आजारी आपण पडू शकतो. म्हणून रॅली काढणं मी या मताचा नाही. हे माफ करा, तुम्हाला आवडणार नाही. लहान युवकांना रॅली करून जोरात जायला आवडते. पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा फार प्रेशर आहे. आणि प्रेशर याच्यासाठी आहे की 6 महिने हेच काम करत आले. आरोग्य खात्याला 6 महिने हेच काम केले, लोकांची काळजी घेत. अशा ह्याच्यात आपण आणि आजारी पडलं हे कोणाला परवडणार नाही. म्हणून तुम्ही आलाय ना, तसंच आनंदाने परत जावा. पण ते जसं तो जोश जो असतो तो जोशपूर्वक काही करू नका. आपण आला इथं प्रामुख्याने आपण मौनी महाराजांचा आशीर्वाद घेतला इथं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि शपथ एक मी वाचणार आहे. सगळ्या बुधरगडच्या सकल मराठा समाजाने एक शपथ तयार केली आहे. सर्वांच्या आपल्या महाराष्ट्रातल्या जिथे जिथे मराठा समाज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचावी म्हणून सगळ्यांच्या वतीनं ते पठण करतो. सगळ्यांनी हात पुढे करत बोला, छत्रपती शिवाजी महाराज की. मी आज छत्रपती शिवरायांच्या साक्षीने मराठा शास्त्र जगद्गुरू पीठासमोर अशी शपथ घेतो की माझ्या आयुष्यात आलेल्या कोणत्याही सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक विवेचनेतून मी आत्महत्या करणार नाही. माझ्या मराठा पूर्वजाप्रमाणे प्रत्येक संकटाचा मी समर्थपणे मुकाबला करेन. यासाठी मी समाज बांधवांचे सहकार्य घ्यायला
संकोच करणार नाही. एक मराठा लाख मराठा. धन्यवाद. सकल मराठा समाज उदरगड यांच्या वतीनं आज या ठिकाणी आमचे मार्गदर्शक माननीय युवराज छत्रपती संभाजीराजे आज या ठिकाणी क्षात्र जगद्गुरू पीठ मराठा समाजाचं क्षात्र जगद्गुरू पीठ जे राजर्षी शाहू महाराजांनी 11 नोव्हेंबर 1920 रोजी या ठिकाणी स्थापन केलं, त्या पीठाचा आशीर्वाद घ्यावा आणि या मराठ्यांच्या लढाईसाठी सज्ज व्हावं अशा पद्धतीची भावना या ठिकाणी घेऊन हे पाडगाव या अत्यंत ग्रामीण भागामध्ये ते आलेले आहेत. उदरगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं त्यांचं सर्वप्रथम मी सहर्ष स्वागत करतो. उदरगड तालुका हे नेहमीच एक क्रांतीचं केंद्र राहिलेलं आहे. 1942च्या लढ्यामध्ये आपल्या वाडवडिलांनी या ठिकाणी रक्त सांडलं, त्याची आठवण करून देणारा आपला हुतात्मा स्मारक. त्या हुतात्मा स्मारकाला आल्यानंतर या ठिकाणी वंदन करून छत्रपती संभाजीराजे या ठिकाणी मौनी महाराज ज्यांनी या ठिकाणी जिवंत समाधी घेतली आणि ज्यांचा आशीर्वाद मराठा समाजाचं एक जाणता राजा म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्यांचा आशीर्वाद मिळाला ते मौनी महाराज यांचं हे जे श्री क्षेत्र पाटगाव आहे या ठिकाणी आपण आज एकत्र जमलेलो आहोत. एका सामाजिक प्रश्नावर या ठिकाणी आपण एकत्र आलेलो आहोत. पण राजे उदरगडची ओळख या मराठा आंदोलनामध्ये एक वेगळी अशा पद्धतीची ओळख आहे. त्याची थोडीशी पार्श्वभूमी मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगतोय. कारण उदरगडचं मागचं जे आंदोलन होतं ते ग्रामीण भागामध्ये चाललेलं सगळ्यात मोठं आंदोलन या ठिकाणी होतं. फक्त काय झालं, आम्ही कोल्हापुरात नसल्यामुळं किंवा शहर ठिकाणी नसल्यामुळं इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अभाव असल्यामुळं त्या आंदोलनाचा गाजावाजा ज्या चाललेला नव्हता. तालुक्याच्या ठिकाणी जवळजवळ 16 दिवस हे आंदोलन चाललं आणि कधीही तो मंच कधी रिकामा पडला नाही. लोक कलाकार असतील, लाठीकाठी खेळणारे, मर्दानी खेळ खेळणारे कलाकार असतील, या सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. सरपंच संघटना होत्या, अनेक वेगवेगळ्या विविध संघटना, सामाजिक संस्था यांनी या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला आणि प्रचंड मोठी घुसळण या उदरगड तालुक्यामध्ये त्या कालखंडामध्ये झाली होती. आणि कुठल्याही राजकीय आव्हानाला त्या ठिकाणी प्रतिसाद न देता फक्त समाजाचा आवाज म्हणून उदरगडच्या तहसील कार्यालयावर साधारणपणे 10 ते 15,000 लोकांनी या ठिकाणी धडक मारली होती. जेल भरूचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी केला होता. असं हे प्रचंड मोठं आंदोलन बुदरगडकरांनी या ठिकाणी निर्माण केलं. आज सुद्धा बुदरगडमध्ये काही ना काही या ठिकाणी आंदोलन चालू असतं. काही आठवड्यापूर्वी आम्ही रास्ता रोको या ठिकाणी केला. रास्ता रोको मध्ये अशा पद्धतीचं नियोजन झालं की हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये गेला पाहिजे. का महाराष्ट्रामध्ये गेला पाहिजे बुदरगड तालुक्याच्या माध्यमातून? तर क्षात्र जगद्गुरू पीठ मराठा समाजाचं हे आपल्या तालुक्यामध्ये, यामध्ये सगळ्या आमच्या समाजाचे नेते असतील, राजकीय नेते असतील, या सगळ्यांनी या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि त्यांनी सांगितलं की आज मराठा समाजाचा जे मानबिंदू आहे ते आपल्या कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे हे आल्याशिवाय आपण या ठिकाणी या आंदोलनाची या ठिकाणी सुरुवात करायची. संभाजीराजेंची तारीख मिळवण्याचं त्या ठिकाणी त्यांच्या दौऱ्याचं नियोजन करण्याचं भाग्य या ठिकाणी मला मिळालं. फक्त आम्ही दोघंच गेलो होतो. मला वाटतं मच्छिंद्र मुगडे आणि मी. राजे म्हणाले मी येतोय. त्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी एक क्षात्र जगद्गुरू पीठ निर्माण केलेलं आहे. मी आशीर्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी येतोय. तुमचा काय कार्यक्रम आहे मला त्याचं नियोजन माहिती नाही, पण त्या ठिकाणी क्षात्र जगद्गुरू पीठ मराठा समाजाचा आहे. त्याला वंदन करून या महाराष्ट्राची लढाई आपल्याला समाजाला जिंकायची आहे अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केली. आणि या ठिकाणी राजांना मी म्हटलं, राजे पाडगाव एक ग्रामीण ठिकाण आहे. या ठिकाणी हार जरी आणायचा म्हटलं तरी कडगाव नाही तर गारगोटीला जायला लागतं. आता इथं मागं मला वाटतं कर्णात बांधलेली आहे, ती सुद्धा आम्हाला ऍडजस्टमेंट इकडे तिकडे करायला लागते. ग्रामीण भाग आहे, पण खरा मराठा समाज हा ग्रामीण भागामध्ये दडलेला आहे. शहरामध्ये काही ना काहीतरी रोजगाराची संधी उपलब्ध होते, काही ना काही तो मुलगा या ठिकाणी करू शकतो, पण ग्रामीण भागातल्या मुलाला या ठिकाणी प्रयत्न करणं हे फार अडचणीचं आहे. त्याला त्या पद्धतीची त्या ठिकाणी सहकार्य होईलच अशा शक्यता फार कमी आहे, कारण इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव आहे या ठिकाणी. गारगोटी पासून नाही म्हणून 30-35 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. या ठिकाणी अशा पद्धतीच्या राजे म्हणले काही असू दे, तिथं माईक असतो नसतो, आपण त्या ठिकाणी जायचं आहे. क्षात्र जगद्गुरू पीठ त्याचबरोबर मौनी महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि आपल्याला ही लढाई पुढे जिंकायची अशा पद्धतीची भावना राजेने व्यक्त केली. मग मी म्हणलं, राजे काय जे नियोजन आमच्या ताकदीने आम्ही करतो. ठीक आहे म्हणाले. ग्रामीण भागामध्ये आपल्याला निश्चितपणे हा विचार पोहोचवणं गरजेचं आहे
की समाजाच्या अडचणी काय आहेत. कोल्हापूर लेवलला आंदोलन केलं, काय झालं की गोलमेज परिषद घ्यायची, पटकन काहीतरी ईडब्ल्यूएस मध्ये सामील व्हा, इकडं व्हा तिकडं व्हा. अभ्यास नसणाऱ्या लोकांचं या ठिकाणी फारच हे वाढलेलं आहे समाजाच्या आपल्या ह्याच्या ढवळाढवळ वाढली. ईडब्ल्यूएस काय विषय आहे, SCBC काय विषय आहे, हे आता जाणून घेण्याची गरज आहे. आता मुली भाषण करतात, स्फूर्तिदायक भाषण असतात, मराठा समाजाचा इतिहास या ठिकाणी सांगितला जातो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठिकाणी आपल्याला शपथ दिली जाते. या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण प्रश्न ज्या ठिकाणी मिटणार आहे ती ठिकाणं रस्ता नाही आहे. की मी मला वाटतं गारगुडीतल्या रस्ता रोको मध्ये सुद्धा बोललो होतो की आमचे राजकीय नेते मंडळी जे आहेत त्यांना विनंती आहे, तुम्हाला जे जे व्यासपीठ मिळते त्या ठिकाणी तुम्ही आवाज उठवा. आम्ही रस्त्यावर बसायला तयार आहे. या देशाच्या संसदेमध्ये मराठा समाजाचं आरक्षणाचा मुद्दा मांडणारा एकमेव खासदार जर कोण असेल संसदेमध्ये तर ते आपल्या कोल्हापुरी छत्रपती संभाजीराजे. त्या ठिकाणी काही टीका टिप्पणी झाली, काही तर त्याच्यामध्ये मागे पुढे सोशल मीडियामध्ये होत असते, त्याच्याकडे आपण मित्रांनो लक्ष द्यायचं नाही. आपल्या समाजाचा मान मी तो एक छत्रपती आहे आणि त्या छत्रपतींचं नातं या पाडगावशी काय आहे ते आज मी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. ज्यावेळी शिवराज्याभिषेक या ठिकाणी संपन्न झाला, शिवराज्याभिषेकानंतर आपलं छत्रपती पद ही बळकट करण्याची जबाबदारी शिवाजी महाराजांची. त्यांनी दक्षिण दिग्विजयाचे नियोजन केलं. दक्षिण दिग्विजयासाठी छत्रपती घराण्याचं परंपरा आहे की संत महापुरुषांचा आशीर्वाद या ठिकाणी घ्यावा. मग या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मौनी महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आले आणि मौनी महाराजांचा आशीर्वाद घेतल्यानंतर ते दक्षिण दिग्विजयासाठी या ठिकाणी निघून गेले आणि त्या ठिकाणी दक्षिण दिग्विजयामध्ये त्यांना प्रचंड यश मिळालं आणि पुन्हा परत येताना त्यांनी इथं येऊन मौनी महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि या ठिकाणी मौनी महाराजांचा जो मठ आहे त्या मठाची पायाभरणी त्यांनी आपल्या स्वहस्ते त्या ठिकाणी केली आणि 1000 माणसांचा शिदा, 1000 माणसांचं जे जेवण असेल काय असेल त्याच्यासाठीची तरतूद छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी पहिली केली आणि त्याची सनद आपल्याकडे उपलब्ध आहे. दुसरं महान कार्य केलं ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या नंतर. तर या ठिकाणी जे वाद्य असेल, वाद्यवृंद असेल, काय असेल, धार्मिक कार्यक्रम असतील, या ठिकाणी जे लोक सहभागी होतात त्यांच्यासाठी 700 होणांची मदत छत्रपती संभाजी महाराजांनी या ठिकाणी केली. ही सुद्धा सनद या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यानंतरच या ठिकाणी छत्रपती घराण्यांना आपलं संबंध थांबवलेलं नाही. तर त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी सौंदती हे गाव जे जिल्हा बेळगाव या ठिकाणी त्या ठिकाणी ते गाव या ठिकाणी मठाच्या खर्च असेल किंवा काय असेल त्या तरतुदीसाठी त्यांनी सौंदती हे गाव त्या ठिकाणी दत्तक दिलं होतं. यानंतर महाराणी ताराराणी साहेब यांनी सुद्धा ही परंपरा कायम ठेवली आणि मौजे कोंडोशी हे बुदरगड तालुक्यातलं गाव जे आहे ते गाव या ठिकाणी मठाच्या तरतुदीसाठी त्यांनी त्याची तरतूद केली आणि ह्या सगळ्या संता इतिहासामध्ये उपलब्ध आहेत. मला बऱ्याच जणांना सांगायचं, बऱ्याच जणांना माहिती नसेल, पण डॉक्टर महागो माळी जे आहेत गारगुडीचे त्यांच्या इतिहासाच्या या पुस्तकामध्ये या सगळ्या नोंदी आहेत. ते पुस्तक त्यावेळी जुन्या काळात साधारणपणे 70-75च्या काळात त्यांनी लिहिलेलं आहे. त्यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता किंवा काय नव्हतं, किती खस्ता खाऊन त्यांनी ते केलंय ते आपल्याला त्याची कल्पना करत नाही. आणि त्यांनी इतकं माहिती त्यात दिलेली आहे की शिवाजी महाराजांचे सिंधुदुर्गमध्ये जे मंदिर आहे त्यामध्ये सुद्धा मौनी महाराजांची छोटी मूर्ती स्थानापन्न केलेली आहे. त्या ठिकाणी बाळेगोला असेल, त्या ठिकाणी मालवणमध्ये श्रीदेव मौनी महाराज ही सुद्धा तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी आहे. म्हणजे मौनी महाराजांचा इतिहास आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये नेण्यामध्ये काही कमी पडलो की काय अशी मला भावना कायम व्हायची. साधारणपणे 6 महिने मी यासाठी प्रयत्न केले. छत्रपती संभाजीराजांना मी विनंती केली होती आणि आज हा दैवयोग घडून आला की क्षात्र जगद्गुरु या ठिकाणी पाडगावमध्ये आहेत आणि या मराठा समाजाच्या पीठावर आज हे छत्रपती आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आता बुदरगड तालुक्यामधलं आंदोलन आणि कोल्हापूर मधलं आंदोलन यामध्ये फक्त फरक काय होता तर मीडियाचा फरक होता. तुम्हाला कोल्हापूर प्रचंड मोठं शहर आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया अवेलेबल आहे, तुम्ही दारातनं बाहेर आला चौकात बसला की आंदोलन तुमचं झालं. पण गारगोटी किंवा ग्रामीण भागात असं नाही आहे. पाडगावमधून एखादा कार्यकर्ता जर गारगोट द्यायचा झाला तर त्याला 30 किलोमीटर पेट्रोलचा खर्च आहे, जाता येता जेवणाची सोय. यातनं सुद्धा काल इंजिनिअरिंग कॉलेजची मुलं नियोजनाच्या बैठकीला आली होती. काल नियोजनाच्या बैठकीला जे शाहूवासनामध्ये होते त्यांना माहिती आहे काय म्हणली मित्रांनो ती मुलं, ती मला थोडंसं इथं बोलायचं आहे. ती मुलं म्हणली सर तुम्ही पुढे असताय म्हणून आम्ही येतोय. अरे काय म्हणलं, नाही राजकीय मंडळी थोडी असली की आम्हाला जरा अडचण होती. अरे असं काय म्हणलं, त्या माणसांच्या माध्यमातून आपल्याला प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. ही मी त्याला समजावून सांगितलं. इथं कुठं भांदिरे सर किंवा आणि कोण चव्हाण सर यांचा काही या ठिकाणी संबंध नाही किंवा आता टिळेकर सर इथं आहे, काय संबंध नाही. समाज आपला अडचणीत आहे ही भावना आपली सगळ्यांची असली पाहिजे. अशा पद्धतीचं मी त्या मुलांना त्या ठिकाणी प्रबोधन केलं. पण मुलांनाही विनंती आहे, ते राजकीय नेते आहेत किंवा असे काय कुठल्याही प्रकारची अलर्जी तुम्ही बाळगू नका. त्यांना तुम्ही विनंती करा, तुम्ही आपल्या समाजाचं काम करणं गरजेचं आहे. वंजारी समाज असेल, ओबीसी समाज असेल,
त्या नेत्यांनी त्या ठिकाणी प्रचंड मोठं कार्य त्यांच्या समाजाची करून ठेवले. आता वंजारी समाजाचे अनेक मुली असतील, ग्रामसेवक असतील, आपल्या भागात काम करतात, तुम्हाला दिसतील मराठवाड्यातले, की त्या पद्धतीने काय काम करतात. तर त्यांना संधी मिळाली, त्यांनी त्याचं सोनं करून टाकलं, आपल्या समाजाचं कल्याण करून टाकलं. छत्रपती शाहू महाराजांना त्या ठिकाणी संधी मिळाली, राज्यारोहणानंतर ताबडतोब त्यांनी मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण दिलं. आपला समाज म्हणून त्यांनी आरक्षण दिलं. का दिलं? तर संस्थांचा कारभार चालवणारे उच्च सवर्ण सगळे जवळजवळ प्रचंड संख्येने होते आणि फक्त मराठा समाजाचे 11 अधिकारी त्या ठिकाणी होते. रायबाग पर्यंतचा जर कारभार सांभाळायचा आणि फक्त मराठा समाजाला 11% जर 11 माणसांचं प्रतिनिधित्व असेल तर हा कुठेतरी समतोल बिघडला आहे, अशा पद्धतीची भावना त्यांची झाली आणि त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देऊ केलं. आणि आरक्षण कुणाला? आम्हाला कुणी या सरकारने दिलंय किंवा असं काही नाही, आमच्या छत्रपतींनी आम्हाला आरक्षण दिलेलं आहे. 26 जुलै 1902 रोजी आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे. आम्हाला आता आरक्षणासाठी लढावं लागतं, ही शोकांतिका आहे. मग हा प्रश्न राजकीय आहे का कशा पद्धतीचा आहे की ज्याचं देणं आता त्या ठिकाणी मूल्यांकन करणं गरजेचं आहे. आपण रस्त्यावर लढतो, अनेक ठिकाणी लढतो, पण प्रत्येक ठिकाणी जे आपलं व्यासपीठ आहे ते आपण या ठिकाणी गाजवणं गरजेचं आहे. कारण आपण मराठा आहोत. मराठ्यांनी पठाणांचा कुठपर्यंत पाठला केला आपल्याला माहिती आहे, अटके पार त्यांचा पाठला केलेला आहे. मराठ्यांनी ह्या अखंड हिंदुस्थानचं संरक्षण केलेलं आहे आणि अशा पद्धतीची जात या ठिकाणी आरक्षणासाठी आज अडचणीत आलेली आहे. काल ती मुलं म्हणाली आम्हाला फॉर्म घेताना 2000 फी आहे, इतरांचं आम्ही बोलत नाही, त्यांना कमी फी आहे. पण ही तफावत कुठेतरी कमी व्हायला पाहिजे. शिक्षण असेल, नोकरी असेल, या ठिकाणी निश्चितपणे मराठा समाजाचं प्रतिनिधित्व पाहिजे. आरक्षण म्हणजे काय आहे? आरक्षण म्हणजे 2 रुपये किलो तांदूळ, 5 रुपये किलो गहू, ह्यातला प्रकार काय नाही आहे. तो आरक्षण म्हणजे मित्रांनो प्रतिनिधित्व आहे आणि हे प्रतिनिधित्व आज आमचा समाज मागायला आलाय. आणि आज ही लहान मुलं आपल्या समोर बोलू शकत नाहीत. आपण मुलींना प्राधान्य देतो, मुलांच्या अडचणी मोठ्या आहेत कारण मुलांना पुढे कुटुंब चालवायचे आहे, त्यांच्या जबाबदाऱ्या मोठ्या आहेत. आज आम्ही बघतोय PhD साठी आता सुशांत माळवी नावाचा मुलगा PhDचं ऍडमिशन तिथं थांबलं. आता इथं आंबेडकरांची कन्या आहे, तिचं PhDचं ऍडमिशन थांबलं. ती बिचारी काय म्हणली त्या रस्ता रोको त्या दिवशी, मी सुद्धा डॉक्टर म्हणून त्या ठिकाणी पुढे गेलो असतो, माझा सुद्धा त्या ठिकाणी डिजिटल फ्लेक्स एखादा लागला असता. पण ह्या सामाजिक समस्या आपण आता मोडून काढणं गरजेचं आहे. मराठा समाजाला कुठलाही तरुण या ठिकाणी कमी नाही, प्रत्येक जण निश्चितपणे सक्षम आहे मित्रांनो. फक्त आपण एकत्र येणं गरजेचं आहे. आणि समाजामध्ये जे पुढे आपले लोक आहेत, आता मी राजकीय पुढाऱ्यांच्या विषयी, नेत्यांच्या विषयाचं बोलतोय नाही, ते काय कुठले अस्पृश्य आमच्याकडे नाहीत, ही सगळी यंत्रणा लावलेली गुन्हे हे सुद्धा आमच्या सहभागी आहेत. ते म्हणतात फक्त आता सकल मराठाने काय नियम केलाय की नेत्यांना थोडंसं या ठिकाणी बाजूला ठेवायचं आहे, हे आम्ही पाळतोय. बाकी काही नाही, आमचा तुमच्याविषयी कुठल्याही पद्धतीचा द्वेष नाही, काही द्वेष नाही. फक्त आमची विनंती आहे की आपण आपापल्या व्यासपीठावर या ठिकाणी आपला निषेध नोंदवावा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावं. या ठिकाणी सारथी संस्था असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, या ठिकाणी विधिमंडळातले आपले जे सहकारी आहेत, जिल्हा परिषद सहकारी आहेत, यांनी ताकद लावावी महाराष्ट्र लेवलला. केंद्रातला विषय असेल, माननीय खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली अखंड महाराष्ट्रातले खासदार या ठिकाणी एकत्र यायला लागलेत. आपण ही सर्वांनी ही जबाबदारी स्वीकारूया आणि जे सक्षम आहेत त्यांनी संसदेला घेराव घालायची जबाबदारी स्वीकारावी. आम्ही सगळे राजे आपल्या सोबत आहोत, आपण फक्त आम्हाला आदेश द्या, आम्ही आपल्या सोबत आहोत. आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी मी आपल्या बुद्रुक तालुक्यामध्ये सहर्ष स्वागत करतो. सकल मराठा समाजाने अशाच पद्धतीने एकोपा कायम ठेवावा, राजकीय मंडळींनी सुद्धा सहकार्य आम्हाला करावं, एकमेकाला आपण सहकार्य करूया आणि या ठिकाणी आपण पुढचा मार्ग धरूया, समाजाची उन्नती साधूया, अशा पद्धतीची मी नम्र विनंती आपल्याला आमदार साहेब उपस्थित सर्व मराठा बंधू, मी गोंधळ तालुका अखिल भारतीय मराठा संघामार्फत राजेसाहेबांच्या नेहमी स्वागत करतो. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी दक्षिण दावेला जात असताना मौनी महाराज मौनच होते, त्यावेळी त्याचं दर्शन घेऊन गेले, मौनी महाराजांना आशीर्वाद दिला आणि त्यामुळे ते यशस्वी झाले तुझ्या राज्यामध्ये. त्याच पद्धतीने आज संभाजीराजे त्यांचे वंशज आज त्या ठिकाणी येत आहे. मराठा आरक्षण मिळालं, आरक्षण थांबलेलं आहे, त्यामुळे याला परत मिळवण्याची गरज आहे. याकरता राजेसाहेब स्वतः या ठिकाणी उतरलेले आहेत. आम्ही सगळे त्या ठिकाणी या ठिकाणी त्याप्रमाणे मौनी महाराजांनी शिवाजी महाराज आशीर्वाद दिला, त्यापैकी आज ठिकाणी संभाजीराजे त्याचबरोबर त्यांचे वंशज या ठिकाणी असणारे ते शाहू महाराजांनी का ते जगन महाराजांची स्थापना या ठिकाणी केली आणि हे पीठ चालू ठेवलेलं आहे. त्या पीठाच्या पद्धतीनं राजेसाहेब या ठिकाणी दर्शन आले, त्याचा आशीर्वाद घेऊन आले. त्या भविष्य काळामध्ये निश्चितपणे आरक्षणात यश मिळेल अशा त्याची खात्री करून मी या ठिकाणी